गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपण बनवणार आहोत लांब लांब सुकटीची भाजी, ती म्हणजे गवार. तर बघा, गावाकडची गवार आहे बरं का. कशी आहे? हिरवी हिरवी गार, मस्त छान छान. तिला 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर मी त्यासाठी घेतलेलं आहे इथं लसूण, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर. तर आपण कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे बरं का. आता तेल टाकलेलं आहे आणि आपण मस्त त्यात आता तडतड मस्त जिरं फुटणार आहे. मोहरी पण टाकावी लागणार आहे आज, कारण मोहरीला 2 दिवस आपण टाकलेलं नाही, तर जिऱ्याला राग आलेला आहे, म्हणून थोडी जरा आज आपण मोहरी पण टाकणार आहोत. तर बघा, मी घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे बघा, आणि मोहरी पण लय हसत होती ना, 2 दिवस झाली मोहरी टाकलेली नाही, तर आज गेली तेलात मोहरी. तर आता आज आपण लसूण टाकून घेतलेला आहे आणि लगेच कढीपत्ता आणि कांदा. तर आपला विषय संपला. आता आपण मस्त याला लाल लाल होऊ द्यायचा, मस्त ब्राऊन होऊ द्यायचं. ब्राऊन झालं की आपली गवार आपण टाकायला तयार. पावभाजी कशी होते कशी नाही तुम्ही कमेंट्स करून सांगतच नाही. तर कमेंट्स करून सांगत जावा भाजी कशी होते कशी नाही म्हणून. तर नक्की सांगा बरं का, आजची गवार कशी होणार आहे, कशी झाली म्हणून. तर आपण कांदे ब्राऊन होत आहे तोपर्यंत आपण इथं मस्त छान असं नंतर न टाकायला शेंगदाण्याचा कूट काढून घेऊया, म्हणजे भाजी शिजली. भाजी झाली की मग आपल्याला टाकता येईल हे शेंगदाण्याचा कूट. आणि ही हळद पावडर, आणि ही थोडी धना पावडर, आणि ही मस्त मिरची पावडर, पॉन्ड्स म्हणजे आपली भाजीची पॉन्ड्स पावडर आहे बरं का. भाजीत टाकायची पॉन्ड्स पावडर आहे ती आपली मिरची पावडर. आपली भाजी पण पॉन्ड्स पावडर टाकून छान होते ना. त्यासाठी मी भाजीची पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे. आपली कशी चेहऱ्याला लावायची चमचम पावडर असते, तशी भाजीतली कशी चमचम पावडर आहे. हां, हिचा अंदाज तर सगळ्यांना कळालेलाच आहे कसा असतो. तर कसं आहे ना, आपलं चेहऱ्याला पावडर लावली की जास्त होते, जास्त झाली तर ती लगेच दिसून येते. तशीच ही पावडर जर का जास्त झाली ना, त्याचा चांगलं डोळ्यातनंच पाणी येते, अशी पावडर आहे भाजीची. आपली तरी पावडर पुसून बिसून व्यवस्थित होते, पण ही पावडर नाही बरं का. ही लाल पावडर आहे मस्त भाजीची. तर चला, आपले कांदे पण छान झालेले आहेत. आपण मस्त आता गवार टाकून घेऊयात.
आपण याच्यात मस्त आता ही खरी भाजीची पांढरी पावडर. आपली कशी पांढरी पावडर आहे पॉन्ड्स पावडर, तशी ही भाजीची पांढरी पावडर. चला, महत्त्वाचं मीठ आणि चवीचं मीठ टाकूयात बरं का आपण भाजीला. महत्त्वाचं मीठ, महत्त्वाचं, कारण महत्त्व याला दिलं पाहिजे. कारण किती कुठूनही मसाला आणा तो टाका भाजीमध्ये, जर ही पावडर नसली भाजीची किंवा मीठ नसलं तर मग काय भाजीला मज्जाच नाही. म्हणून मी याला महत्त्वाचं मीठ आणि चवीचं मीठ म्हणते बरं का. तर काय चुकतं का माझं तर मला कमेंट्स करून सांगा. आता याच्यावर आपण मस्त झाकण ठेवणार आहोत.